मला माहित होतं जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी त्यो आणणार, हे मला पक्क माहित होतं. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि तिसरा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून. ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज, न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवसचं चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसच्या चर्चेत काय काय ठरलं होतं. गाफील राहायचं नाही मराठ्यांना अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक मत केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडन आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढं चालून काहीतरी खोडी करणार आणि तो म्हणलाच सगळे सोयरे टिकत नाही. त्यावेळेस मी 4था शब्द आणला होता आणि आज तो तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती. बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी लक्षात असू द्या. त्यावेळेस मला माहित होतं की सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाही आहे. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येतंय म्हणून ते उडत नाही. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तो झाला एक शब्द. 4था शब्द मायबापांना असा आहे. 4था शब्द आहे मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणले. आता झालं का? आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. मुख्यमंत्र्यांचे ओईडी म्हणले हे पक्क झालं का? म्हणलं हो. म्हणले मग या 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का? म्हणलं आण. त्याच्या बगलातच येते लॅमिनेशन. आता 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला एक शब्दाचं लफडं सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं. अंमलबजावणी आज होईन उद्या होईन, आज होईन उद्या होईन. गिरीश महाजन बोलल्यामुळं मी 4था शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे. ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जज सहित.